एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3. आपण काल 27, 28, 29 हे 3 श्लोक पाहिले. आज श्लोक क्रमांक 30. आपण काल काय पाहिलं की प्रबुद्ध नारायणांनी जनक राजाला सांगितलं की म्हणलं, हे राजा, साधकाने भक्तांनी काय करावा, साधकाने सद्गुरूला शरण जावा, संतांच्या संगतीमध्ये जावा आणि संगतीमध्ये जाऊन संतांकडे जाऊन त्या परमात्म्याची, त्या भगवंतांची भक्ती कशी करायची, भक्तीचं स्वरूप काय, कशी भक्ती केली पाहिजे, त्यांच्याकडनं ते शिकावा. आपण हे पाहतोय. कारण आज श्लोक क्रमांक 30. परस्परानुकथम कथनम पावनम भगवतशम मिथो राती मर्थी सुष्टो निर्वीती मृथम आत्मना. हा श्लोक क्रमांक 30. त्या साधूची संगती धरून पवित्र अशा श्रीकृष्णाच्या गुणांचे व यशांचे परस्पराशी संभाषण संकीर्तन कसे करावे ते शिकावे. तसे संतांचे आणि आपले मन आनंदित व सुखी कसे राहील आणि दुःखाची निवृत्ती कशी होईल हे सर्व त्या संतांकडनं जाऊन शिकावं. साधू संतांना शरण गेले आपण काय म्हणतो, त्यांना मला माझ्या सुनाला मुलगा होत नाही, किंवा मुलगा होत नाही, मला मुलगा होत नाही, किंवा मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, का नाही, मला सुख मिळत नाही, मला पैसा मिळत नाही, का नाही, हे असे मागणारे भरपूर लोक आहेत. पण हे सांगतात असं न मागता साधू संतांना शरण जाऊन काय मागितलं पाहिजे की त्यांची संगत धरायची आणि त्यांच्याकडे श्रीकृष्णांचे गुणांचे, त्यांच्या भगवंतांचे यशाचे गुणगान त्यांच्याकडून श्रवण करायचे. भगवंतांनी कोणते कोणते अवतार धारण केलेत, भगवंतांनी अवतार धरण्याचे कारण काय येतं, काय कशासाठी भगवंतांनी अवतार धारण केलेत, भगवंतांनी अवतार धारण करून भक्तांना कसं सहाय्य केलं, साधू संतांकडे काय शिकलं पाहिजे, खरं ज्ञान म्हणजे काय, देव म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या पाहिजेत. नेमकं खरा आनंद, खरं समाधान कशामध्ये आहे, खरं सुख कशामध्ये आहे आणि हे प्रपंचमध्ये सुद्धा दुःख कशामुळे आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्याकडे ज्ञान करून घ्यावं. हे सगळं आपण पाहतोय. ते तकरिता कथानुवादो परस्परे निजात्मबोधो करिता गुह्य ज्ञान संवादो परमानंदो ओसंडे. साधूच्या सहवासात भगवंतांची कथा ऐकत असता किंवा सांगत असता एकमेकांना जो बोध होतो आणि गूढ अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान होते, त्यामुळे दोघांचेही आनंद उचमळून येतो. मग काय होतं, असा भक्त त्या साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साधू त्यांना उपदेश करत असतात, त्यांना कथा सांगत असतात, भगवंतांची लीला सांगत असतात आणि उपनिषदे वेदांत सांगत असतात. आणि हे सांगत असताना त्या साधकाला, त्या भक्ताला हळूहळू काय होतं, त्या परमात्म्याचं स्वतःच्या स्वरूपाचं हळूहळू ज्ञान व्हायला लागत. अंतःकरण जसं जसं शुद्ध होत चालत त्या पद्धतीने त्याला हळूहळू त्याचं ज्ञान व्हायला लागत. आणि जसं जसं त्याला त्याची गोडी लागल, त्या कथांची, ते वेदांतांची, का नाही, सद्गुरूच्या उपदेशांची जशी जशी त्याला गोडी लागल तसं तसं त्याला त्याचं समाधान, आनंद असं वाढत चालतो. आधी थोडा आधी सुरुवातीला काय होतं, थोडस एवढं मन रमत नाही, पण थोडं थोडं रमता रमता त्याला मग त्याच्या आनंदामध्ये जसं जसं मन रमल तसं तसं त्याचा आनंद वाढत जातो. आणि एक वेळ अशी येते की दोघांनाही आनंद होतो त्या गोष्टीने. म्हणून साधू संत आले ना की किती वेळ बसावा आणि त्यांच्याकडनं किती ऐकावा हे समजत नाही, का नाही, की आनंद उचमळून आलेला असतो त्यांच्या संगतीमध्ये. ये हरिकथेची आवडी परस्परे श्रद्धा गाडी सुख संवाद परवडे निज सुख गोडी चाकिती. हरिकथेच्या प्रेमाने दोघांची हरिवरील श्रद्धा वाढत जाते. काय होतं त्या कथा ऐकल्याने, मग कथा काय ऐकायच्या आपल्याला, काय त्या भगवंताच्या कथा ऐकायची, सगळं खोटे का नाही. तर त्या भगवंताची कथा ऐकल्यानंतर त्या भगवंतावरची श्रद्धा वाढत जाते, विश्वास वाढत जातो. कारण आपण गृहस्थ आश्रमी आहोत, आपण कर्म करायला आलेलो आहे आणि कर्म करत असताना आपल्या ठिकाणी कर्मामध्ये आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत. आणि त्या अडचणीमध्ये भगवंतांचं आपल्याला सहाय्य कसं होतं, त्या भगवंत आपल्याला कसा सहाय्य होतो, त्याच्यामुळे त्या कथा ऐकल्यानंतर त्याचं आपल्याला काय होतं, श्रद्धा वाढते, विश्वास बसतो आपल्यावरती, आपला त्याच्यावरती, त्या भगवंतावरती. म्हणून आपल्याला त्याच्या संवाद सुखाचा आनंद होतो, त्याचं सुख होतं आपल्याला त्याचं. म्हणून चाकिता, कारण काय होतं, अरे मला पण असा अनुभव आला बरं का, भगवंताने मला पण असं सहाय्य केलं, माझ्यावरती असं संकट आलं होतं, आमकं संकट माझ्यावरती आलं होतं, भगवंतांचे मला सहाय्य झाला, असा त्याला अनुभव येत असतो. कारण भगवंत प्रत्येकाला सहाय्य करत असतो. पण ज्याला त्याचं ज्ञान आहे किंवा ज्याचा त्याच्यावरती विश्वास आहे ते त्याला समजतं. पण ज्याचा नाही त्याला वाटतं मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं ते, का नाही, असा बी मंदार येतात काही. चाकिता निज सुख गोडी
हरपती दुःख कोडी उभवणी भक्ती साम्राज्य गोडी स्वानंद जोडी जोडावे. अशा प्रकारे आत्मसुखाचा अनुभव घेतला म्हणजे दुःखे नाहीशी होतात. आणि त्याला एकदा त्या आत्मसुखाचा अनुभव सद्गुरू साधू संतांनी त्याला आणून दिला की त्याला काय त्याचे सगळं दुःख नाहीशी होत. आधी हरिकथेमध्ये त्याला गोडी लावली. हरिकथा ऐकता ऐकता त्याला त्याचं मन मग्न झालं, त्याच्यामध्ये त्याला त्याचं प्रेम तयार झालं, त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं. आणि मग अंतःकरण शुद्ध होत असता थोडा होता 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 आत्मा काय, परमात्मा काय, अनात्मा काय, देह काय, तू कोण आहे, देव कोण आहे, ह्याही गोष्टी. कारण वेदांत आला ना तिथं पुढे, वेदांत पण सांगितलं ना. मग वेदांतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग हे सांगत असताना त्याला अनुभव येतो की ते आत्मा म्हणजे मीच आहे. आणि मग असं असताना, आणि आत्मा कसा आहे, सुखरूप आहे. आत्मा कसा आहे, सुखरूप आहे. आणि सुखरूप असणारा जो आत्मा, त्या सुखरूप आत्म्याचा त्याला अनुभव यायला लागतो. आणि त्या सुखरूपाचा अनुभव आल्यामुळे त्याला त्याचे सगळे दुःख नाहीसे होतात. म्हणून भक्तीच्या साम्राज्याची घोडी उभारून तो आनंद, असा असणारा आनंद प्राप्त करावा. काय करावा, म्हणून भक्तांनी, साधकांनी त्या भक्तीची साम्राज्याची घोडी उभारायची आणि तो आनंद प्राप्त करून घ्यायचा. साधू संतांना शरण जाऊन हे गोष्टी जाऊन त्यांच्याकडे करायचं. आपल्याला आपण काय करतो, मला प्रवचन सांगता येत नाही, कसं सांगितलं पाहिजे, मला कीर्तन सांगता येत नाही, मला कसं सांगितलं पाहिजे, मला हे शिकवा. साधू विचारल्याशिवाय काही सांगत नसतात बरं का. त्यांना आधी विचारावंच लागत आपल्याला. जसं जसं आपलं एकदा आपण त्यांना विचारलं आणि त्यांना आनंदी भावानी शरण गेलं ना आपण, की त्यांना म्हणलं ना आता मी तुमचा, आणि त्यांनी म्हणलं ना हा भक्त माझा आहे, हा कोण आहे, हा शिष्य माझा आहे. एकदा त्या साधूने आपल्याला म्हणलं की मग तिथून पुढे विचारायची आवश्यकता लागत नाही. प्रश्न पडले तर विचारावा, आणि नाही पडले तरी साधू सांगत असतात. का? कारण भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, पण अर्जुनाला गीता सांगितलं असतात काहीच थोडेच प्रश्न अर्जुनाने विचारलेले तर जास्त करून प्रश्न भगवंताने तयार केलेत. म्हणजे अर्जुना तुला असं वाटेल, मग तुला सांगतो बघ, तुला असा प्रश्न पडेल, तुला अशी शंका येईल, मग त्याचं उत्तर असं असते तुला मी सांगतो. असे प्रश्न कोणी तयार केले? भगवंताने जास्त तयार केले. का? कारण शिष्याकड किंवा त्या भक्ताकड एवढा बुद्धीचं त्याच्याकडे त्याचं ज्ञान नसतं त्याला, की त्याला लगेच शंका तयार व्हायला. कारण त्याला हळूहळू विचार करता 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 काही शंका तयार होत असते. म्हणून तो विचार करून शंका पुढे जाऊन ती शंका येण्यापेक्षा साधू काय करते, त्याला आधी त्या शंकेचं निरसन करून देतात. म्हणून असा असणारा आनंद त्या ठिकाणी जाऊन प्राप्त करावा. म्हणून भावे करिता अभेद भजन भक्त पावते स्वानंद पूर्ण, त्या स्वानंदाचे निजचिन्ह एक सांगेन नृपनाथा. म्हणून मी आणि भगवंत, तसेच मी आणि संत, हे सर्व मिळून एक चैतन्य आहे. अशी भावनेनी भक्ती तो भक्त करत असतो. त्याला अभेद भक्ती अशी म्हणतात. आणि त्या भक्तीने भक्ताला पूर्ण स्वानंद होत असतो. आणि त्या आनंदाच्या अवस्थेत भक्ताचे वर्तन कसे असते ते मी तुला थोडक्यात सांगतो. बघा कसं भक्ती करतो तो साधू संतांच्या संगतीमध्ये जाऊन. त्याला समजतं मी कोण आहे, ती देव कोण आहे ही त्याला समजतं का नाही. हे सगळं संत मिळून त्याला सांगत असतात. हे सगळं चैतन्य, एकच चैतन्य आहे. सगळं काय आहे, एकच चैतन्य. चैतन्य सोडून दुसरं काहीच नाही हे त्याला समजत असतं. अशा भावनाने तो भक्ती करायला लागतो. यालाच म्हणायचं अभेद भक्ती. याला काय म्हणायचं? अभेद भक्ती. मग अशी भक्ती आपल्या ठिकाणी असावा का नाही? का आपल्या ठिकाणी द्वैत असावा? बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी द्वैतच असतं. त्यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं, आणि मी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. याला भक्ती म्हणायचं नाही. भले आपण परमार्थामध्ये कुठल्याही उच्च पदावर का बसलेलो असणार, आपण आपल्याला समाजाने जर आपल्याला एखादं पद दिलं असेल, पण समाजाने आपल्याला ते कार्य करण्यासाठी दिलेलं असतं. काय की त्या ठिकाणी त्यांनी आपली निवड केलेली, साधू संतांनी आपली काय केलेली, निवड केलेली. का? की समाजाने प्रबोधनासाठी ते एक सेवा दिलेली आपल्याला करायला. याचा अर्थ असा नाही की आपण आता कोण झालो, म्हणजे आपण आती ज्ञानी झालो असा होतो का? नाही. कारण ज्याच्या ठिकाणी खरं ज्ञान असतं, विषयच तोय, ज्याच्या ठिकाणी खरं ज्ञान असतं त्याच्या ठिकाणी खरी भक्ती चालू असते. आणि खऱ्या भक्तीचं स्वरूपच आहे की एक परमात्मा सोडून ह्या जगतामध्ये काहीच नाही. हा परमात्माच नाकला विश्वाच्या रूपाने. पण जर परमात्माच सगळ्या विश्वाच्या रूपाने जर नाकलेला असेल तर मग इथं मी आणि तू आहे का? म्हणून अर्जुनाला सांगतात भगवंत, अर्जुना मन बुद्धी येही घर केले माझ्या ठाई, मग सांग मज काही मी तू ऐसे उरे. म्हणून ज्याच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये काय झालंय, मी तुपाना गेलेला आहे. आता मन हे कुठे भगवंतापाशी, त्याची बुद्धी कुठे भगवंतापाशीच आहे. मग त्याच्या ठिकाणी मी तुपाना राहिला का शिल्लक? नाही राहिला का? ते भगवंतमय होऊन गेले आता. आणि जर ज्याचं मन आणि बुद्धी भगवंतमय होऊन गेलंय त्याच्या ठिकाणी द्वैत राहिलं का? आता नाही ना. अभेद भक्ती याला म्हणायचं, अभेद भक्ती. अशी भक्ती याला म्हणायचं खरं भक्ती.
याला काय म्हणायचं, खरं भक्ती. आणि त्या भक्तीने भक्ताला पूर्ण आणि अशी भक्ती जर झाली तरच त्या भक्ताला पूर्ण आनंद होत असतो. आणि आता त्याला फक्त आनंद मिळण्यासारखं होईल, पण तिथून जास्त करून दुःखीच राहील, नर्वस राहील. का नर्वस राहील? की अमक्या अमक्याने मला अडचणीत आणलं, हा अमक्या अमक्याने असं केलं का नाही, असं त्याच्या मनामध्ये संशयात राहील ना, कारण त्याच्या ठिकाणी द्वैत आहे. म्हणून पण ज्याचं पूर्णपणे द्वैत निघून गेलेला असतं तो खरा आनंदी असतो. आणि तो आनंद आपल्याला भक्ताला प्राप्त करायचा असतो. ते खरं ध्येय आहे त्या भक्ताचं, त्या साधकाचं ध्येय खरं ते. तो आनंद आपल्याला मिळाला का, खरोखर मिळतोय का आपल्याला, ते पण आपण शोधून पाहिलं पाहिजे ना. खरंच तो आपल्याला आनंद मिळतोय का, खरंच मी समाधानी आहे का मला मी अजून असमाधानीच आहे, माझ्या ठिकाणी काही कमतरता आहे का अजून, हे शोधून पाहिलं पाहिजे आपापल्या प्रत्येकाने. मग त्या आनंदाच्या अवस्थेत भक्ताचे वर्तन कसे असते ते तुला मी सांगतो. मग असा आनंद ज्या भक्ताला मिळतो, असं समाधान ज्या भक्ताला मिळतं, तो ह्या जगतामध्ये राहतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, कर्म कसा करतो, ते मी तुला आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतो, असे प्रबोध नारायण सांगतात. स्मरंता स्मरयांतश्य मिथो गो हरम हरिम भक्त्या सजताया भक्त्या बिभत्य पुलकाम तनुम. श्लोक क्रमांक 31 आणि 32. पूर्वी श्रवण कीर्तन स्मरण इत्यादी साधनाचा आधार घेऊन भक्ताने जी भक्ती केलेली असते त्यामुळे त्याचे भगवंतावरील प्रेम उत्कट होते. बघा, भगवंतावरचं प्रेम वाढलेलं असतं. कशाने वाढलं? त्यांनी सुरुवातीला काय केलेलं आहे, भगवंतांची लीला ऐकलेल्या आहेत, लीला श्रवण केलेले आहेत त्यांनी, भगवंतांचे चरित्र ऐकलेलं आहे, साधू संतांचे चरित्र त्यांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे त्या भगवंतावरचा त्याचा विश्वास वाढलेला आहे. का विश्वास वाढतो? कारण भगवंतांनी अवताराला आल्यानंतर भक्ताला सहाय्यच केलेलं आहे ना. मग त्या संतांच्या चरित्रामध्ये काय सगळ्या भक्ताला सहाय्य केलेलं आहे भगवंतांनी. अर्जुनाचा सारथी झाला का नाही, ऐका ना, अर्जुनाचा कोण झाला? तो सारथी झाला. म्हणजे भक्ताला काय त्यांनी काय केलं, सहाय्यच केलेलं आहे. तसं त्यामुळे त्याला विश्वास वाटतो, अरे मलाही भक्त मला काय संकटामध्ये असेल मला वाचवायला येईल भगवंत का नाही. त्या भक्ताला काय वाटतंय, मी ज्यावेळेस संकटामध्ये असेल, माझ्या जेव्हा अडचण येईल त्यावेळेस मलाही भगवंत वाचवायला येईल, मलाही त्या संकटामधून तो बाहेर काढेल, त्या दुःखाच्या सागरातून मला बाहेर काढेल, असा त्याचा विश्वास वाढत चालतो. आणि त्याला एक भगवंताशिवाय आपल्याला ह्याच्यातून कोणी सोडवणारा नाही, ह्या दुःख सागरातून कोणी सोडणारा नाही, हा त्याचा निश्चय परिपक्व होत असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी त्याचं प्रेम वाढत असतं. हा परिणाम कशाचा आहे? त्या कथा श्रवण केलेलाच आहे. मग कथा श्रवण केले म्हणजे कथा श्रवण करणं म्हणजे चुकीचं आहे का? ते अजिबात नाही. सगळं कारण ही क्रम साधन आहे बघा, ही सगळी काही क्रम साधन आहे. त्या क्रमाने आपल्याला जावंच लागतं. नवे नवे भगवंत त्या मार्गाने आपल्याला नेतच असतो. भले आपल्याला कळत नाही त्या गोष्टी, आपण कुठे चाललोय, कसं चाललोय ते. कारण करणारा सगळा कोण आहे? तो परमात्माच आहे. म्हणून अशा वेळी असे भक्त हरीच्या आठवणी काढून आपापसात संवाद करतात. मग आता का बरं? मग सांगा बरं, आपल्याला आता उदाहरणार्थ एखाद्या ताईला लहान बाळ आहे का नाही, लहान बाळ झालेलं आहे तिला. मग सांगा बरं, ती काय करणार सतत? तिला जर कोणी व्याख्याला गेलं तरी काय म्हणणार, अहो ती रात्रभर रडत आहे, आणि बघा ना कसं टुकूमुकू बघत आहे, आता बघा ना कसं हसत आहे. तिच्या चित्तामध्ये कोण असतं सतत? ती बाळ असतं का नाही. मग रात्रून दिवस तिचं चित्तामध्ये कोण, ध्यानामध्ये कोण, सगळं बाळच आहे ना. मग कोण त्याच्याकडे गेलं की ती काय सांगणार? ते बाळाबद्दलच बोलणार. तसं ज्याचं त्या भगवंतावरती प्रेम जाडलेलं आहे, ज्याचं काय झालेलं आहे, अंतःकरण शुद्ध झालंय, पवित्र झालंय, आणि त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये भगवंत सोडून दुसरा आता आठवच राहिला नाही, त्याला भगवंत सोडून दुसरं काय बोलू वाटत नाही अजिबात. आणि तो बोलतच नाही, वाटत नाही म्हणजे बोलतच नाही, त्याला आवडतच नाही विषय दुसरा बोलायला. हे खरं लक्षण आहे भक्ताचं. काय? हे खरं लक्षण आहे भक्ताचं. का? कारण त्याला त्याच्यामध्येच आनंद आहे. दोन भक्त जेव्हा एकत्र येतात ना, आणि दोन भक्त एकत्र आल्यानंतर जर ते खरं भगवंतांचा विषय काढत असतील, वेदांताचा विषय जर काढत असतील, त्याच्यावर जर गप्पा करत असतील, चर्चा करत असतील, तर त्यांचं बरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यामध्येच आनंद मिळतो. प्रपंचातल्या खाडामोडी सुख दुःख सांगून एकमेकाचा आनंद होत नाही कोणाला. म्हणून त्यांच्या चित्तामध्ये, म्हणून बघा, आपल्या अंतकरणामध्ये काय, आपल्या चित्तामध्ये काय, तीच आपल्या ओठ्यावरती असते. आपल्या चित्तामध्ये काय, आपल्या अंतकरणामध्ये काय, तीच आपल्याला डोळ्यात दिसत असते. म्हणून कानी जे पेरेले डोळ्यात ते उभगवले, व्यापक भरला तो शहरी. का? कानामध्ये सगळं काय आता परमात्म्याचा उपदेश दिलेला आहे सद्गुरूंनी, त्यामुळे सगळा त्याला कोण दिसतोय? आता हरीच दिसतोय. म्हणून आपल्या चित्तामध्ये काय त्याला महत्व आहे बघा. आपल्या चित्ताचा विषय असतील तर तू कुठल्याही साधू संतांपाशी जाऊन बसवते, त्यांनी ते विषयावरच बोलणार. का? कारण ते चित्तामध्ये विषय सगळे.
म्हणून आणि खरा जो भक्त असतो त्या भक्ताच्या चित्तामध्ये परमात्मा असतो, भगवंत असतो, म्हणून त्याला त्याच्याबद्दलचं प्रेम असतं. म्हणून त्याला जरी कोणी भेटलं आपापसामध्ये दोघांमध्ये दोन भक्तांमध्ये जर एकमेकाला भेटले तर ते भगवंताचा संवाद करत असतात. ते इतरांना सुद्धा हरीचे स्मरण होते आणि आनंदाची सर्वांच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. ते देवाच्या आठवणीने केव्हा केव्हा रडतात, केव्हा हसतात, केव्हा आनंदित होतात, किंवा जणू काही स्वतः अलौकिक आहोत अशा भावनेने विचित्र बोलतात. कधी नाचतात, कधी मोठमोठ्याने गाणी म्हणतात, तर कधी भगवंतांची लीला कशा होतात ते सगळे हा भाऊ करतात. मध्येच परमात्मा होऊन एकदम गप्प बसतात. अशी त्यांची वाचच फुटत नाही बघा, एवढं गप्प मौन होतं, मौन. अशी भक्तांची स्थिती होत असती का नाही. ज्या भक्ताला त्या परमात्म्याचा आनंद मिळायला लागलाय त्याची स्थिती अशी व्हायला पाहिजे. आणि असं जर झालं तरच तो खरा भक्त आहे, अन्यथा जो भक्त नाही. सांग बरं आता किती लोक बसते याच्यामध्ये. हा, लोकांना तर हे नकोच आहे अजिबात. खेत म्हणलं की लोक म्हणते हे ह्यांचं काहीतरी वेगळंच काहीतरी. आणि भगवंतांनी काही सांगितलंय हे झालं तर तो खरा भक्त आहे म्हणायचं, कारण त्याची त्या आनंदाची लक्षणं आहेत ती सगळे. म्हणून हरिकथेचा महिमा कैसे आदरे पुसत्या सांगते अशी होती पुण्याची या राशी पाप ओखदाशी मिळेना. बघा म्हणले अरे हरिकथेचा महिमाच असा आहे. म्हणले तुला एखाद्याने जर विचारला ना, अहो सांगा ना तू भगवंत कसा आहे, तू काय करतो भगवंत सांगा ना मला, असे तळमळले एखाद्याला विचारलं नाही एखाद्या भक्ताला की त्याला सांगतो त्याला मी काय सांगू, आता कसं सांगू, किती सांगू, त्याला राहत नाही अजिबात. असं आतून त्याचं लगेच निघायला लागतं गपा 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 का. तसा जातीवंत भेटलाय ना आता विचारणारा. मग असे भक्त एकमेकाला भेटल्यानंतर ते काय होतात, ते दुसऱ्याला सांगायला लागतात. दोघं पुढे पुण्यांची राशी पाडतात नुसता, आणि पाप तर अजिबात राहत, औषधाला शिल्लक राहत नाही यांच्यामध्ये. कारण भगवंत सोडून दुसरं काही नाहीच त्याची बोलायला. मग त्यांचे नामस्मरण करी सकळ पातकांचे हरिहरी तो सोये प्रकटाला अंतरी पातका उरे उरे कायचे. नुसते श्रीहरीचे नाम जर घेतलं तर सर्व पातकांचे हरण होते. तृणमेळ अग्निसमरस झाले तैशे नामे घेता जपत. तसं नामाचा जप जर केला ना, म्हणजे जसे मोठमोठे असं गवताची गंजी कशी असतात, त्याला फक्त थोडे आगणीचं फक्त नुसतं ठिणगी जरी लागू तर दम की काय होतं, जळून खाक होतात. त्या पद्धतीने म्हणले माऊली सांगते, जर एखादा भक्ताने जर नामस्मरण करत असेल तर त्याचे काय होते, सगळे पातके भगवंत हरण करून घेते, त्याचे नाश करतात पातकांचा. मग तो स्वतः हृदयात नांदू लागला तर तिथे पातक कसे राहणार. आणि जर नुसतं भगवंतांच्या नामाने पातकाचा नाश होतोय, आणि अशा एखाद्या भक्ताच्या जर हृदयामध्ये जर भगवंत नांदायला लागला तर त्याचं कसं होईल सांगा बरं तुम्ही. होय, नुसता पापाने त्याचा नाश होतोय, नाम घेतल्यावर पापांचा नाश होतोय. जर त्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवंत नांदायला लागला तर त्याची स्थिती काय असेल, त्याला समाधान किती असेल, पाप राहीन का त्याच्या जवळ, पापाचं नाव लावलेलं स्थितीत राहणार नाही अजिबात. म्हणून साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ते भक्तीची निज स्थिती एक चक्रवर्ती सज्ञाना. म्हणून हे ज्ञानी हे सार्वभौम राजा साधनांचा आधार घेऊन केलेली भक्ती जेव्हा वाढीस लागते ना, बघा काय सांगतात, हे ज्ञानी असणारा का नाही, हे राजा. कारण आता संवाद कोणाचा चाललेला आहे, प्रबुद्ध नारायण आणि जनक राजा संवाद चाललेला आहे. म्हणून प्रबुद्ध नारायण म्हणतात, हे राजा, हे ज्ञानी असणारा राजा तू कसा आहे, तू ज्ञानी आहेस आणि सार्वभौम आहे तू. कसा आहे तू, सार्वभौम आहे. ज्या साधकाने जे परंपरेने आलेलं साधने, गुरु परंपरेने आलेले जे साधने, कारण कसे सांगितले, साधनांचा आधार घेऊन केलेली जी भक्ती असते, आणि अशी भक्ती ज्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये वाढायला लागते तेव्हा त्या हरीबद्दल त्याला प्रेम उत्पन्न होते. आणि त्यावेळी त्या भक्ताची अवस्था तयार होती. ती अवस्था कशी असते तुला मी सांगतो, ऐक. भक्त कुणाला म्हणायचं की ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताबद्दल प्रेम तयार होतं, आणि प्रेम तयार झाल्यानंतर त्याच्या देहावरती काही खुणा उमगतात, चिन्ह उमगतात, त्याला अवस्था म्हणतो आपण. त्याला शास्त्राने काय म्हणलं, अवस्था म्हणलं त्याला. मग ते कसं होतं ते सांगतो म्हणले, ऐक. सद्भावे निज भजन करे हृदयी प्रकटिता श्रीहरी तव देहीचे चिन्ह बाहेरी क्षणा माझरी पालचिती. सद्भावाने जर एखादा भक्त भक्ती करायला लागला आणि भक्ती करता करता त्याच्या हृदयामध्ये भगवंतांचं स्पष्ट ध्यान लागतं, सहज, त्याला काही आठ्यासने करावं लागत नाही, अगदी सहज ध्यान लागतं भगवंताचं. भगवंत त्याच्या हृदयामध्ये प्रकट होतो. त्यामुळे त्या अवस्थेचे चिन्हे देहावर आणि वर्तनामध्ये त्याला उमटायला लागतात, उमटताना दिसतात. परस्परे निज संवादू करिता झाला स्वरूपाव बोधू नेत्री जळांगी स्वेदू प्राणस्पंदू पांगळे. दोन भक्त किंवा गुरु आणि शिष्य, बघा
दोन भक्त एकत्र आले किंवा गुरु आणि शिष्यांचा जर संवाद चालू असेल तर हे आत्म्याच्या स्वरूपाबद्दल परस्परांशी विनिमय करत असतात. आत्मा काय, परमात्मा काय, असा जर त्यांचा संवाद चालू असेल आणि ते चालू असताना त्याला स्वरूपाचा बोध होतो. त्या भक्ताला काय होतो, त्या शिष्याला स्वरूपाचा बोध होतो का नाही. साधू सद्गुरू काय करते, त्याला स्वरूपाचा बोध देतात त्याला, आणि त्याला बोध झाला, त्याला बोध कळला की त्याच्या नेत्रामधून आनंद अश्रू यायला लागतात. डोळ्यातून खळा 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 आनंदाच्या धारा व्हायला लागतात. मग अंगाला घाम सुटतो आणि श्री श्वासही मंद होतो. बघा, सर्वांगाला घाम येतो, त्या भक्ताच्या सर्वांगाला घाम येतो आणि श्वास मंद होतो. हलका असा श्वास चालू होतो. त्यालाही कळत नाही की श्वास चालू आहे का बंद आहे. एवढा हलका श्वास होतो. हे कशाने होतं, त्या भगवंताच्या प्रेमाने होतं. मग मला सांगा बरं, व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टी. कारण ते प्रबोधन नारायण सांगतात, असं झालं तरच तो भक्त आहे आणि त्या भक्ताला माझं प्रेम लागलंय, अन्यथा त्या भक्ताला माझ्या ठिकाणी प्रेम नाही. म्हणून आपले मडके दादा होते ना, असं प्रवचन सांगायला बसले ना, असं सांगता सांगता बोलता बोलता त्यांच्या अष्टसाती बोगायचे, ते रडायला लागायचे. एवढं प्रेम अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल. चित्त चैतन्य होता भेटे, हर्षे बाष्पे दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उठे, उन्मलित दृष्टी पुंजाळे. भक्ताला ज्यावेळी चित्तामध्ये चैतन्य रूप आत्म्याचा अनुभव येतो, बघा, ज्या वेळेस त्या भक्ताला सद्गुरूच्या कृपाने त्याच्या चित्तामध्ये चैतन्य रूप असणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा त्याला अनुभव येतो. अरे, तू परमात्मा तर मीच आहे. सद्गुरू सांगतात ना, तत्त्वम् अशी ते ब्रह्म, तू आहेस, तू आत्मा तू आहेस. आणि शिष्याला अनुभव येतो, अरे ते तर मीच आहेस. असं म्हणजे काय झालं, जीव आणि शिवाची भेट झाली. म्हणजे काय झाली, अनुभवाला म्हणजे काय झालं, जीव आणि शिवाची भेट झाली. आणि ज्यावेळी असं जीव आणि शिवाची भेट होते त्यावेळी त्याला आनंदाने त्याचा कंठ दाटून येतो. त्याच्या काय होतं, कंठातून मुखातून शब्द फुटत नाही, त्याच्या वाचेतून कंठ दाटून येतो. त्याचा अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळे अर्धवट शेजारी झाकले जातात. अर्धवट जागतात किंवा काही सगळे जागतात. म्हणून आणि आनंदाने प्रेमाश्रू व्हावं लागतात. हे भक्ताची स्थिती होती राजा. करिता अच्युत चिंतन, सप्रेम गहिवरे मन, अठ्ठासे करी रुदन आणि वरस्पुंदन वृद्धोश्वासे. त्या प्रेममय अच्युताचे ध्यान घडत असते. बघा, त्याला काय होतं, ते भगवंत असणार, प्रेमळ असणार असं तो भगवंत आहे. त्या भगवंताचं ह्याला ध्यान होत असतं आणि मन प्रेमाने जरून त्याचं विरघळत असतं. बघा, मन काय होतं, त्या प्रेमामध्ये विरघळत असतं त्याचं. म्हणजे मन हळूहळू प्रेममय होऊन जातं. म्हणजे स्वतःचं मन पण ते सोडून देतं आणि भक्त अतिशय स्पुंदून किंवा वोक्साबोक्षी रडू लागतो. बघा, भक्त कसा रडतो, स्पुंदून म्हणजे आतल्यात रडतो, किंवा कसं रडतो, मोठमोठ्याने रडतो कधी कधी वोक्साबोक्षी. जसं एखादं लहान लेकरू कसं रडतं, 7-8 वर्षाचं बाळ असेल आणि त्याला जर एखादा हट्ट नाही पुरवला त्याच्या आईने, तो कसं मोठमोठ्याने रडतं लगेच, तसं भक्त रडायला लागतो वोक्साबोक्षी किंवा स्पुंदून. बघा, आणि हे लोकांना आवडत नाही. आणि शास्त्र तो सांगतो असंच व्हायला पाहिजे, तर तो खरा बघतय. आता कुठे बसवायचं सगळं मिळून बसा, आपलं सांगा बरं. मग त्या रुदना सेवेची हर्ष प्रकटे, त्या हर्षेची नेटे पाटे, हसो लागे कडकडाटे, सुखोत बटे गदगदोनी. त्याच वेळी त्याला आनंदही होतो आणि भक्त मोठमोठ्याने हसू लागतो. अरे का आनंद होतो त्याला, आतापर्यंत मी मला स्वतःला विसरून गेलो होतो आणि मी नेमकं कोणी मला कळलं नाही, आता मीच असताना माझं स्वरूप मला कळलंय आता, आणि म्हणून ते मोठमोठ्याने हसायला लागतो. त्याला आनंद होतो, रडतो पण हसतोय पण. मी पणाचे अनुरोधे, गिळिलो होतो मोहमध्ये, तो सुटलो गुरु कृपा बोधे, त्याने परमानंद डुलत. तो परमानंदाने डोलतो. बघा, त्याला परमानंदाचा आनंद प्राप्त झालेला असतो, परमानंद त्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून तो डोलतो. आणि काय म्हणतो तो, मी आतापर्यंत अहंकारामुळे निर्माण झालेल्या मोहामध्ये मद यांनी गिळला गेलो होतो. आणि आता सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूंनी मला उपदेश केलाय, सद्गुरूंनी मला बोध केलाय का नाही, सद्गुरूंनी मला प्रबोध दिलाय, त्या बोधाने मी आज मुक्त झालो आहे. म्हणजे मीच मला विसरून गेलो होतो नेमकं मी कोण आहे. आज सद्गुरूच्या कृपेने मला कळलं नेमकं मी कोण आहे. त्यामुळे आता मी मुक्त झालो म्हणजे मला बंधनच नाही आता. मी जन्माला येत नाही आणि मी मरतही नाही. का मरत नाही, कारण मी जे आहे, माझं जे खरं स्वरूप आहे ना, ते कधी जन्मत नाही, कधी मरतही नाही. आणि आतापर्यंत मी देहालाच मी समजत होतो, तर मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे हे आज मला सद्गुरूच्या कृपेने समजलं. म्हणून तो हसत असतो.
मी माझेनी भ्रमाने मज मी माझेनी भ्रमाने मज मी चुकलो मीपणे मज मी भेटलो सद्गुरु वचने आनंदतेने उल्हासे हा संसार माझा आहे हा मिथ्याभिमानाने मी मलाच बारखा झालो होतो. मी काय म्हणायचो, माझं घर, माझी बायको, माझी मुलं, का नाही, माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझे नातं गोतं, का नाही, माझं घरदार, माझं जमीन जुमला, सगळं माझं माझं माझं, का नाही, माझा देह, का नाही, हे सगळं माझं माझं. या माझ्यापणामुळं हे जो माझा असणारा जो मिथ्या अभिमान आहे, या मिथ्या अभिमानाला मी काय झालो होतो, खरंच समजत होतो. म्हणून मी जे माझं खरं स्वरूप आहे, माझा जो खरा आनंद आहे, त्याच्यापासून मी लांब गेलो होतो. आणि जी गोष्ट नाहीच आहे, जी खोटी आहे, तिला मी खरं समजत होतो. पण आता सद्गुरूच्या उपदेशाने काय झालं, मी मला स्वतःची ओळख झाली आहे. म्हणून मी तो आता असे बोलून तो आनंदाने भरून जातो आणि त्याला अत्यंतिक उल्हास वाटू लागतो. आनंद मग तो हसायला लागतो. काय सुंदर वर्णन केलं एकनाथ बाबांनी, सांगा ना. कैसे सद्गुरु वचन अलौलिक मीच भोगी नित्य सुख यांनी आश्चर्य देख स्वानंद सन्मुख उल्हासे. तो म्हणतो सद्गुरूचे वचन किती अलौकिक आहे भानामध्ये, किती अनमोल आहे सद्गुरूचं वचन. आपल्याला वाटतं का बरं, सद्गुरूंनी सध्या दिलेला उपदेश आहे आपल्याला, ते वचन खरंच अलौकिक आहे, हा किती महान आहे, त्याची किंमत नाही हो आपल्याला. सद्गुरूंनी जे दिलेला उपदेश आहे आपल्याला, ते उपदेशाची किंमत आपल्याला नाही. का नाही? आपल्याला सहज मिळालंय ना, म्हणून किंमत नाही. पण ज्याला खरं कळलेलं असतं ना, त्याला ते अलौकिक आहे, त्याची किंमत त्याला कळलेली असती. पूर्वी संसारात आपण मी आता पळणारा मीच आता नित्य सुख भोगत आहे. बघा, आतापर्यंत मला सगळं दुःख होत होतं संसारामध्ये. का? कारण संसारात आपण मी पळून गेलो होतो. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक, का नाही, ह्या सगळ्या तापाने पळत होतो मी. आणि ह्या सगळ्या तापातून मला या सद्गुरूच्या कृपेने मला बाहेर काढले. किती मोठं आश्चर्य बघा ना म्हणले. फक्त कशाने आश्चर्य? फक्त जाग केलंय, सावध केलंय. अरे तुझी समजतो तू नाहीस, आणि तू जे आहे ना ते हे, तू कधी तुझ्यापाशी कधी दुःखच नाही, अशा ठिकाणी फक्त सावध केलंय मला सद्गुरूंनी, जाग केलंय मला, हलून जाग केलंय मला. म्हणून बघा ना किती मोठं आश्चर्य. संसार बागुलाचे भय लागले नेनो कैचे ते गुरु वाक्य दवडेले साचे म्हणून नाचे निर्लज्ज म्हणले, अरे हे संसारूपी बागुल बा, ह्याचं भय माझ्या ठिकाणी आलं होतं. ते कुठून आलं मला ते कळत नव्हतं. पण सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या वचनाने काय झालं, ते माझं भय खरोखर पळून गेलं. तो बागुलबा पळून गेला. संसारूपीचे बागुलबा होता ना, ज्याला मी सत्य मानायचो, बागुलबा, बोखाडी, का नाही, बागुलबा म्हणा किंवा बोखाडी म्हणा, का नाही, आणि त्याला मी भिवून राहायचो. असं नको करायला, तसं नको करायला, ह्याने सुख होईल, ह्याने दुःख होईल आपल्याला, का नाही, असं मी भिवून राहायचो. पण आज सद्गुरूच्या कृपेने हा संसारच बाद करून टाकला. आता संसारच नाही म्हणले. का? तू जन्मत नाही, मरतही नाही, का नाही. म्हणून आज मी निर्भय झालो. आता मला कशाची भीती नाही. आता मला कोणी मारू शकत नाही, आणि आता मला दुःखही कोण देऊ शकत नाही. का? कारण मी सगळ्या रूपाने नकलेलो आहे. सगळ्या रूपाने मी कोण नकलोय? मीच नकलोय. म्हणून त्या भक्ताची सगळी भीती निघून जाते, आणि म्हणून तो आनंदाने नाचतो. काय करतो? तो आनंदाने नाचतो. जीवे माऊली देखुनी डोळा बालक नाचे नाना कळा ते गुरु वाक्याचा सोहळा देखुनी सोलेला निज भक्त नाचे. आईला पाहता जसं बालक आनंदाने नाचून गाऊ लागतोय, त्याप्रमाणे गुरूंच्या उपदेशामुळे भक्त नाचू लागतो. जर आई दिवसभर शेतात कामाला गेलेली असती, दिवसभर बाळ एकटेच काय करत आजी आजोबापाशी खेळत असतं, आणि नेमकं दिवस मावळ्या टायमाला आई रानातून आली, शेतातून लांबूनच कसं करतं ती, लगेच आईला बघितलं की मोठ्याने आईला हाका मारतं आणि नाचायला लागतं, का नाही. ही बारीक बारीक त्याचे पाय, बारीक बारीक हात आणि टाळ्या वाजवतं, का नाही. का बरं? आईला पाहिल्यामुळं. तसंच त्या सद्गुरूच्या कृपेने सद्गुरूचा जो उपदेश झाला, त्या उपदेशामुळं हाही भक्त त्याच आनंदाने नाचायला लागतो. जसं त्या बाळाला आनंद होतो ना, तसं हेही बाळाला आनंद होतो. शिष्यरूपी जे बाळ आहे ना, त्या बाळाला आनंद होतो. का? कारण जे सद्गुरूपी जी आई ना, त्या सद्गुरूपी आईने त्याला खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिलेली. म्हणून तेने निज नृत्य विनोदे फावलेने निज बोधे नाना परीचे भगवत पदे सुखानुवादे स्वय जगत गातो. बघा काय करतो तो अजून, मग त्याला आत्मबोध झालेला असतो. तो नृत्य करू लागतो, तो हसू लागतो, अनेक प्रकारची भगवंताची तो गाणी गातो. मग पदे काय रचल, पद काय म्हणेल, अभंग काय म्हणेल, भक्तिगीत काय म्हणेल, काय त्याच्या मुखाला जी ना तो आनंदाने म्हणत राहतो. मग ते चुकीचं असं म्हणजे असं नाही की बाबा ते एखादा अभंग घेतलं मग सगळा अभंग बरोबरच असं काय, ह्या अभंगाचं ते काय, त्या अभंगाचं काय, नुसतंच भजन करणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, किंवा सद्गुरूच्या नामाचं काय करणार तो,
गर्जना करणार, त्याच्यामध्ये आनंदाने नाचायला लागतो, कारण त्याला त्याच्यामध्येच आनंद वाटतो, त्याला त्याच्यामध्येच समाधान वाटतं. तेने कीर्तन कीर्ती गजरे, त्रैलोक्ये सुखे सुभरे, परमानंद ही हुंबरे, सुखदोद्गारे तुष्टोनी. अहो खरोखर त्या गायनाने सारे त्रैलोक्यालाच सुख होत असते. हा परमानंदातही तो संतोष होऊन तो हुंकार भरू लागतो. बघा तसं त्याचं ते गायन चालू असल्यामुळं, त्याचा तो नाचायला लागल्यामुळं, त्याच्या आनंदामुळं, त्याच्या असं भोवतीय जे येतात ना त्यांनाही त्याचा आनंद व्हायला लागतो. एवढं सामर्थ्य असतं त्या भक्तीचं. आता बघा बरं, आता मला तर वाटतं अलीकडं त्या भक्तालाच असा आनंद व्हायना तर बाकीच्याला कधी आनंद व्हायचा. कारण अशी स्थिती झाली आज सध्या. पण जे खरं भक्त असतो ना त्याला असं होतं बघा, अशा पद्धतीने नाचतो, गातो, उड्या मारतो, हसतो, गातो, हा, आणि त्याच्या आनंदामध्ये तो पूर्णपणे मग्न होऊन गेलेला असतो. आणि अशा भक्ताच्या जवळ जर कोणी एखादा गेला, आज्ञांजीव जर गेला, तर त्यालाही त्याचं ते स्वरूप पाहून त्यालाही तो आनंद होत असतो. पण इथं अशा भक्ताच्या जवळ जर कोणी गेलं तर लांब पळून जातं, मध्ये भूताकडे म्हणले काय हे भूत लागले, भूताने जाफाकले म्हणून जोडत येतं काही, हसतात काही, रडतात काही. पण असं भावाने तर गेला पाहिजे ना तो, तेव्हा त्याला आनंद होईल. ते हे सांगुनिया गाणे गरजो लागे अति सत्राने, दुजे नाही नाही म्हणे गाणे ऐकणे म्या माझे. बघा पुढे ते गाणंही तो बंद करतो आणि काय म्हणतो, अरे इथं दुसरे कोणीच नाही, आता कोणी सांगायचं कोणी बोलायचं, कुणी गाणं म्हणायचं, कुणाचं गाणं म्हणायचं, कुणी ऐकायचं, इथं दुसरं कोणी नाहीच आहे, मीच गाणार आहे, मीच ऐकणार आहे, असे मोठमोठ्याने गर्जना करावं लागतो. का आता मी सोडून इथं दुसरं कोणी नाहीच आहे, सगळं कोणी मीच आहे, आता गाणारा मीच, ऐकणारा मीच, सगळं कोणी मीच आहे इथं. बघा हा क्रम आहे बरं का, हा सुद्धा लक्षात घ्या, हा काय क्रम आहे, हळूहळू त्याच्यामध्ये कसं परिवर्तन होतं तर बघा त्या भक्तामध्ये. मग मीची गाता मीची श्रोता, माझे गाणे मीची तत्वता, जगी मीची एकुलता, द्वैताची कथा असूनी नाही. बघा तू काय म्हणतो, मीच गाणार आहे, का नाही, मीच ऐकणार आहे, हा, म्हणजे माझंच गाणं आहे, तर तोही मीच आहे, जगामध्ये मीच एकुलता एक आहे, मी सोडून दुसरं कोणी नाही. आता मी इथं द्वैतच राहिलं नाही शिल्लक, सगळं कोण झालो, मी झालो आत्मरूपाने, झालो मी आत्मरूपाने, सगळं मी झालो. आपण आत्मरूपाने म्हणतो पण उपाधीनेच आपण समजत असतो, म्हणून आपलं गोळ होतो. कारण आता ही प्रत्येक गोष्ट आपल्या बरोबर लावली पाहिजे ना, तर आपल्यामध्ये परिवर्तन होईल. कारण आपल्याला परिवर्तन करून घ्यायचं ना हे सगळं श्रवण करत असताना. सद्भावे भगवत परिचर्या, करिता पारेशे कर्मक्रिया, अहम सोहम निरसुनिया, वृत्ती ही लया जायते ते. बघा मग भक्त याप्रमाणे प्रेम भक्तीमध्ये मग्न होऊन जातो आणि त्यांनी कर्मानुष्ठान आपोआप त्याचे थांबते. कर्माचं अनुष्ठान थांबतं, म्हणजे आता मला हे कर्म करायचे, मला ते कर्म करायचे, थांबतं त्याचं कर्म, थांबत नाही, पण कर्माचे संकल्प थांबते, कर्माचे विकल्प थांबते त्याचे. कर्म तर कारण का थांबतेत, आता करणारा, कारण देहाच्या प्रारब्धाने जे त्याला कर्म आलेले आहेत तो ते कर्म करणारच येतं. म्हणून आता अट्टहासाने मी ही कर्म करन, मी असं करन, मला असा त्याचा फायदा होईल का नाही, असं जर केलं तर मला त्याचा तोटा होईल, ही संकल्प विकल्प त्याचे सगळे थांबून जातात. कारण तो फक्त करत राहतो, आता सेवा, सद्गुरूची सेवा म्हणून तो करत राहतो कर्म. म्हणून त्या ठिकाणी मी देह किंवा मी ब्रह्म ही बोलण्याची त्याची वृत्ती विरून जाते. आता मी देह नाही आणि मी ब्रह्म पण नाही, हा, हे सगळी वृत्ती विरून त्याची जाते का नाही. बघा सद्भावे भगवत परिचर्या, करिता पारुषे कर्मक्रिया, अहम सोहम निरसुनिया, वृत्ती ही लया जायते ते. मी देह आणि मी ब्रह्म, आता ही दोन्ही वृत्ती काय झाल्या त्याच्या निघून गेल्या. ज्ञानेश्वरीमध्ये पण हे अनुषंगाने गोवी आलेली, तैसे मी ब्रह्म हे विसरे, तेथे जगतही ब्रह्म भरे, येही सांगे आणि तेही विरे ब्रह्म पण ही. म्हणजे दोन्ही लिहायला जातं काय, मी देह हेही गेलं, जगत ब्रह्म हेही गेलं, आणि मी ब्रह्म हेही गेलं, सगळं संपून गेलं. आता शिल्लक खाली काही राहिलं नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. जसं म्हणजे कापूर पेकला आणि कापूर पेकल्यानंतर कापूर पूर्णपणे पेटून गेला, आता खाली शिल्लक काही राहतं का, राख तरी राहते का राख, अगदी तसं खाली काही शिल्लक राहत नाही. मी देह गेलं, मी ब्रह्मही गेलं आता, कारण मी देह कुणी घालवलं, मी ब्रह्माने घालवलं, आणि आता मी देह गेलं म्हणजे मी ब्रह्मही निघून गेलं, राहील का सांगा बरं, नाही राहणार. त्याप्रमाणे ये वस प्रेम भक्ती संभ्रमू,
तेने निरशे साधन श्रमो, फिटे निशेष भवभ्रमो, वाच्याशी उपरमो इंद्रिया होय. याप्रमाणे सप्रेम भक्ती दृढ झाली असता. बघा, कोणती भक्ती? सप्रेम, म्हणजे त्या परमात्म्यावर प्रेमभक्ती. सप्रेम म्हणजे काय? प्रेमभक्ती दृढ झाली असता त्या साधनांच्या अनुष्ठानामुळे झालेला श्रम सगळा नाहीसा होतो. जे सुरुवातीला इथपर्यंत त्या साधकाने सुरुवातीला भक्ती सुरू केली, साधू संताला भेटला, साधू सरांना शरण गेला, आणि तेव्हापासून तर ह्या ध्येयापर्यंत जाईपर्यंत त्याला जे काही श्रम पडलेले असतात ते सगळे श्रम त्याचे नाहीसे होतात, त्याचा भ्रम नष्ट होतो, त्याचे परा, पश्चंता, मध्यमा, वैखरी या चारी वाणीसह इंद्रिय शांत होतात. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायण. का नाही? का आता समाधान झाले म्हणजे का? तुमचं चरण पाहिलं ना, म्हणजे काय? तुमची खऱ्या स्वरूपाची ओळख झाली मला. आता तुम्ही कोण, मी कोण, मला कळलं आज. म्हणून आता झाली संध्या, संध्या माझा गेला, आत्मा राम हृदय प्रकटला. का? आता सगळ्या शंका निघून गेले, आता शंकाच नाही राहिली. का नाही राहिली? कारण ज्या वेळेस शांत करून हृदयामध्ये तो आत्माराम प्रकट झाला त्यावेळेस सगळ्या संख्या, सगळ्या संधी, सगळे संशय सगळे निघून गेले, सगळ्यांचं निरासन झालं, काही शिल्लक राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही हे मला हे कळलं. आता हे मला माहित नव्हतं, हे मी विसरून गेलो होतो, हे समजलं मला. मग जर परमात्मा सोडून दुसरंच काही नाही म्हणल्यावर आता शंका, संशय काही शिल्लक राहतात का? काहीच राहत नाहीत. का राहत नाहीत? कारण तुमची शंका ही परमात्माची, बरोबर आहे का नाही? तुमचे संशय ही परमात्माची, दुसरं नाहीचे ना काही परमात्मा सोडून. चला, जे ते एक ना दुसरे, सन्मुख ना पाठी मोरे, जे ते सुख ही निज सुखा माझी वीरे, ते स्वरूप निर्धारी निज शिष्य होती. मग जे ते एकपणा नाही ते दोनपणा नाही. एकच नाही म्हणजे दोनपणा राहील का? नाही. म्हणून समोर काही नाही आणि पाठीमागही काही नाही, अशा स्थितीमध्ये शिष्याची लौकिक सुख विरून जाते आणि स्वरूपातच तू काय होतो? स्थिर होऊन जातो. स्वरूपामध्ये आता एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, त्याच्यामध्ये तू मग्न होऊन गेला. आता बस, आता मग दुसरा कोणी नाही, पुढं कोणी नाही, मागं कोणी नाही. जेवी बाळाचे लळे पाळणे, हे व्यालीची वेदना जाणे, का शिष्याशी पूर्ण बोध करणे, तेथील कळवळणे सद्गुरु जाणे. जी पुत्रवती आहे तीच आपल्या बालकाचे पालनपोषण कसे करावे ते जाणते. मला सांगा, ज्या ताईला बाळ झालंय तिलाच कळतं का नाही बाळाची कशी पालनपोषण करायचं, ती त्याला कधी भूक लागलेली असते म्हणजे कळतं का नाही, त्याला काय कमी आहे, त्याला काय बोलता येतं का बाळाला, काय नाही, पण हिला सगळं कळतं आता ते कसा किरडतंय म्हणून ती. पण जर एखादी वांजुकी असेल, वांजुकी पण फक्त ऐकून किंवा पुस्तकांनी वाचून आणि तिचं बाळाची सेवा करायला गेली, बाळाचे काय काय करायला गेली, पालन पोषण करायला गेली, जमन का? किती फरक राहील. म्हणून ज्यांनी बाळाला जन्म दिलाय ना ती तिलाच कळतं की बाळाचे पालन पोषण कसं करायचं. ती अगदी तसंच त्याप्रमाणे सद्गुरूच्या शिष्याला कसे शिकवावे ते जाणतो. म्हणून शिष्याला आता गरज कशाची आहे, आता शिष्याला काय दिलं पाहिजे हे कोण जाणतं? हे फक्त सद्गुरू रूपी आई जाणते. कोण जाणतं? एक सद्गुरू रूपी आई जाणते. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळत नाही की माझ्या बाळाला काय लागत आहे. आता त्याला कशाची गरज आहे, त्याला कुठल्या पद्धतीने समजून सांगायचं, त्याच्या बुद्धीमधला भ्रम कसा घालवायचा ते एक फक्त सद्गुरू रूपी आईला समजतं, अन्यथा दुसरं कुणालाही समजू शकत नाही. म्हणून बाळांनी पण काय केलं पाहिजे, ते सद्गुरू रूपी आईलाच आपलं काय दिलं पाहिजे, त्याच्याशीच आनंदी राहिलं पाहिजे. बाळका लिविल्या लेणे, जेवे मावले निवे तेने, का शिष्य सुखे सुखावणे, हे सद्गुरु जाणे परिपूर्ण बोधे. बालकाच्या अंगावर अलंकार घालून आईला आनंद वाटतो, अगदी त्याचप्रमाणे शिष्याला पूर्ण ज्ञान झाले, शिष्याला पूर्ण ज्ञान त्यांनी केलं की त्या सद्गुरु रूपी आईला सुद्धा काय होतं? सुख वाटतं, त्यालाही आनंद होतो, आणि तेही गुरुलाही कळतं. आता बाळाला आनंद झालाय म्हणजे बाळाला ते खरं सुख प्राप्त झालंय. आता माझं बाळ काय झालंय, बोधाचं त्याला ज्ञान झालं, त्याला ज्ञान, परिपक्व ज्ञान त्याच्या ठिकाणी झालंय. आता हे कुणाला कळतं? आईलाच कळतं, इतर कुणाला समजणार नाही ती. म्हणून आईलाही आनंद होतो, वा वा आज माझं बाळ परिपूर्ण झालं का नाही. सद्गुरू आईला आनंद होतो का नाही? शिष्याचा आनंद पाहून सद्गुरूला कळतं. बघा काय, इंद्रिये नियनती ज्याचे घर, जे मना वचना अगोचर, वृद्धी सन कळे ज्याची मेर, ऐशी निर्विकार निज वस्तू. इंद्रिय, वाणी, मन यांचा विषय न होणारी निर्विकार आत्मवस्तू डोळ्यांनी दाखवता येत
नाही. बघा इथे कशी आहे ती इंद्रिय गोचर आहे, इंद्रियांना न कळणार आहे ती गोष्ट आत्मस्वरूपाची का नाही. म्हणून इंद्रिय वाणी मन यांचा तो विषय नाही. हे असे असतात निर्विकार जी वस्तू आहे आत्मवस्तू आहे ते डोळ्यांनी दाखवली येत नाही, परंतु किंवा पदार्थाप्रमाणे ती हातातही देता येत नाही का नाही. कारण सोनले बाबा सांगतात आपल्याला, तुम्हाला ब्रह्म सांगितलं म्हणजे काय असं त्याचं काही गाठोड आहे का तुमच्या हातात दिलं. ती दाखवता येत नाही, ती देता येत नाही. परमार्थ हा लौकिक वस्तू नव्हेच आहे का, कारण ती लौकिक नाही ना, असं काहीतरी असावा काहीतरी मग तुम्हाला त्यांनी द्यावा आणि मग तुम्ही समजा आम्हाला मिळालं नाही, असं नाही ते. पण हे राजा सद्गुरूंना शिष्यांना त्याचीही अनुभूती आणून देतो. पण असा जरी असलं तरी पण काय करतात राजा, जनक राजाला सांगतात प्रबोधनारे काय म्हणते, हे राजा अरे असं जरी असलं तरी पण ते सद्गुरूची कृपाच अशी असती की त्याला ते अनुभवाला आणून देतात. डोळ्याने दाखवता येत नाही, इंद्रियांना कळत नाही, हातामध्ये देता येत नाही, तरी पण त्याला ती वस्तू सद्गुरू प्राप्त करून अनुभवाला आणून देतात. आणि शिष्याला ती कळती ही वस्तू ती आहे म्हणून, आणि म्हणून त्याला आनंद होतो का नाही आनंद त्याला. म्हणजे कळल्याशिवाय आनंद होतो का त्याला. मग दाखवली का, इंद्रियाला कळली का, नाही कळली. मग अशी ती आत्मवस्तू आहे. मग ती इतरांना कधी समजून सांगा बरं तुम्ही मला. इतरांना जर दाखवायचे म्हणलं तर त्याला काहीतरी हातामध्ये देता आली पाहिजे, डोळ्याने दाखवता आली पाहिजे का नाही, किंवा ह्या बाकीच्या इंद्रियाला कानाने नाकाने ह्यानी कळली पाहिजे, तेव्हा समजेल ना ती. म्हणून शिष्याशी करावाया प्रबोध, बोधिता सद्गुरु आघाद, या लागी शिष्य सुखाशी स्वानंद, भोगी परमानंद गुरुराव. म्हणून शिष्याला जर बोध करणारा सद्गुरू तितकाच आघाद ज्ञानी असावा लागतो. म्हणून सद्गुरूचे अधिकारी कसा पाहिजे, आघाद ज्ञानी. तोही तेवढा सामर्थ्यवान पाहिजे तरच बरं का ते शक्य आहे, अन्यथा ते शक्य होऊ शकत नाही. इथं कुणाचं पण काम नाही. सद्गुरू पण कसा पाहिजे, तेवढाच आघाद ज्ञानी असायला पाहिजे तरच ते शक्य आहे, अन्यथा ते शक्य होऊ शकत नाही. म्हणून तोच असणारा सद्गुरू तोच त्या खऱ्या शिष्याला सुख देऊन त्याच्या सुखाने परमानंद भोगतो. कोण, मग शिष्यालाही सुख देतो, त्यालाही आनंदित करतो, स्वतःही आनंदित होऊन आनंद भोगतो. म्हणून शिष्याशी याकडे परब्रह्म, तव तव निरशे त्याचा भ्रम, त्याने सद्गुरुशी परम सुख संभ्रम उल्हासे. म्हणून शिष्याच्या बुद्धीला परब्रह्माचे आकलन जसे जसे होते तसा तसा त्याचा भ्रमही कमी होऊ लागतो. बघा जसं जसं सद्गुरू त्याला सांगतात ना, उपदेश करते, त्याला अनुभवाला आणून देतात ना, तसं तसं त्याचा भ्रम काय होतो, हळूहळू हळूहळू कमी होतो. एकदम जात नाही बरं का, हळूहळू हळूहळू जातो. काय होतं, हळूहळू जशी जशी शंका त्याच्या निरसन होईल शंकेचं तसं हळूहळू जात असतात. आणि ते त्याचा भ्रम कमी झाला की ते पाहून गुरुला आनंद होतो, भरते येते, अरे वा वा माझा शिष्य आता बरोबर मार्गाने चाललाय. आता काही दिवसांनी थोड्या दिवसात काय होत असतो, तो त्या पदापर्यंत जाऊन बसत असतो तो का नाही. ते तो अधिकाराचा होत असतो, आता त्याला तो परमानंद त्याला मिळत असतो असा हे सद्गुरूला कळत असत. सेवको परचक्र विभांगी, तव राजा उभारी यशाची घोडी, शिष्य परमानंदे देबुडे, तेने गुरुची गाडी सुखावस्था. अहो सेनापती सैन्य सहजर शत्रूवर विजय प्राप्त करून आले तर त्यामुळे राजाला आनंद होतो का नाही. मग राजा का युद्ध करायला गेला का, पण युद्ध कोणी केलं, सेनापती सैनिकांनी युद्ध केलं, पण विजय कोणा झाला म्हणतात, राजा झाला म्हणतात का नाही. आणि विजय ध्वज कोण उभारतो, राजा उभारतो, विजय गुढी का नाही, विजय ध्वज. तसं शिष्याला परमानंद झाल्यानंतर गुरु ही परम सुखी होतात, त्यांनाही आनंद होतो. जो शिष्य कृपेची कळवळ, ज्या सद्गुरु माझी प्रबळ, तेथे भागवत धर्म हे सकळ, कवी आकळ अनन्य श्रद्धा. म्हणून ज्या सद्गुरूच्या मनात शिष्यावर अनुग्रह करण्याची खूप कळकळ असते त्या सद्गुरूच्या ठिकाणी वर सांगितलेले भागवत धर्म पूर्णपणे नांदतात. बघा खरोखर जर त्या सद्गुरूच्या ठिकाणी ते लक्षण असतील, तेवढं ज्ञान आगाध ज्ञान असेल तर त्याच्या ठिकाणी तो कळवळा पण लागतो बरं का. शिष्या आपल्याला जो आनंद मिळतोय ना तो इतरांना मी द्यावा, माझ्या शिष्यापर्यंत सगळं सर्वस्व त्याला दिलं पाहिजे. जेवढं मला मिळालंय ना, माझ्या सद्गुरू मला जेवढं दिलंय तेवढंच माझ्या शिष्याला मी दिलं पाहिजे, असा कळवळा त्याच्या ठिकाणी असावा लागतो. आणि त्या सद्गुरूच्या ठिकाणी वर सांगितलेले सगळे भागवत धर्म पूर्णपणे नांदत असतात. म्हणून तोच ज्ञानी सद्गुरू अनन्य श्रद्धेने युक्त असतो. बघा, आणि असाच खरा सद्गुरू असतो, ह्याच्याशिवाय दुसरा सद्गुरूही होऊ शकत नाही. म्हणजे सद्गुरूला हे झालेलं पाहिजे, असं त्याला परमानंद, त्याला आत्मानंद त्याला मिळालेला पाहिजे, त्याची अशी स्थिती होऊन गेलेली पाहिजे, तरच तो दुसऱ्याला प्राप्त करून देईल ना. आणि देऊ शकतो का दुसरा कोणी करू. आज तर ह्या जगतामध्ये अनेक गुरु झालेत, अनेक सद्गुरू झालेत, पण ही स्थिती त्यांना प्राप्त होती का भक्तीची, होत नाही. जर त्यांनाच ही गोष्ट जर प्राप्त नाही झाली तर ती इतरांना देऊ शकतात का,
नाही देऊ शकत. मग इतरांनी सांगितलं ना, हो ती आमच्या आमच्याकडे असं होतंय, हे मग ते काहीतरी वेगळंच आहे, असं नसतं होत, असं सांगणार ते. म्हणजे खऱ्या भक्तीपासून त्याला वंचित करतात ते, खऱ्या भक्तीपर्यंत त्याला जाऊन देत नाहीत. म्हणजे स्वतःही जायचं नाही आणि इतरालाही जाऊन द्यायचं नाही. म्हणजे जो खरा भागवत धर्म आहे त्याला आडखाकी आपण व्हायचं, असं काम त्यांचं चाललं का नाही अशा लोकांचं. म्हणून जे हे लक्षण वर सांगितलेले आहेत ते सद्गुरूमध्ये असतात, आणि ते सद्गुरूमध्ये असतात म्हणून शिष्यालाही ती गोष्ट अनुभवाला येत असते. असं प्रबुद्ध नारायण जनक राजाला सांगतात. आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव